श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, स्वामी सेवेत असलो की आपली स्वामी बरेच परीक्षा घेत असतात, हे प्रत्येकाला माहीत असतं. स्वामी सेवा करणे एवढं सोपे नाही आणि फार अवघडही नाही. दोन्ही का तर स्वामी सेवेत पडले त्यांना प्रत्येकाला माहीत असेल, कारण आपण स्वामी सेवेत राहत म्हणून तुम्ही हा माझा आज व्हिडिओ पाहताय, कारण तुम्ही कुठेतरी स्वामींची भक्ती करताय, कुठेतरी स्वामींना मानताय किंवा स्वामी सेवेत आहात. स्वामी सेवेकरांनी आपण फक्त काय करायचं, स्वामी महाराजांना आपली परीक्षा घेतात हे एवढं माहीत असलं म्हणजे सगळ्या सेवेत आपल्याला कुठलेही अडथळे येत असले तर निश्चितच आपण समजून जायचं की ती आपली स्वामी महाराज परीक्षा घेतात. तर यातून बाहेर कसं पडायचं, तर सेवे मार्गातूनच बाहेर पडतात आणि ही बुद्धी आपल्याला स्वामी महाराजच देत असतात. कारण प्रत्येक सेव्यात किती सेवा करायची, काय सेवा करायची हे आपण जसं मनानं करत नाही, केंद्रात जाऊन आपल्याला किंवा गुरुमौलींचे हितगुज ऐकून आपल्याला ज्या गोष्टी लक्षात येतात तशाच प्रकारे असते. स्वामी महाराज आपली कशी परीक्षा घेतात हे आपल्याला समजून येतं, हे आपल्या सेवेतूनच उमगलून जातं. जसं एखादी कळी रात्रभर कळी राहते आणि सकाळी उमलते, तशा प्रकारे रात्रभर म्हणजे आपली कधी परीक्षा 1-8 दिवस जरी स्वामी महाराज घेत असले तरी पुढच्या आठवड्यात फुल उमलतं, तसं ती उमलून जातं आणि आपल्याला कळून येतं की स्वामी महाराज कशा प्रकारे परीक्षा घेतात. तर स्वामींच्या लीला अगम्य आहेत, ह्या प्रत्येकाला माहीत असतात. तुम्ही आता सेवेकरी आहात म्हणून हा व्हिडिओ पाहताय, अदरवाईज आपण स्वामींना कुठं ना कुठं कानाकोपऱ्यात स्थान दिलेलं असतं. तर सगळ्यांनीच आता आज हृदयात दिलेलं आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यामुळे आपण काय करायचं, सेवा कोणती करायची, तर सगळं पारायण करतो, स्वामी महाराजांना अभिषेक घालतो, अदरवाईज स्वामी महाराजांच्या आवडीचं जेवण बनवतो, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतो. परंतु त्या नैवेद्याचं काय करायचं किंवा दुसरी सेवा आहे का, किंवा स्वामी महाराजांना नेमकं काय आवडतं हे कधी तुम्ही जाणून घेतले का, तर तुम्हाला या सेवेची प्रचिती कशी येते ती बघा. आणि तुमच्या घरातील परिस्थिती, तुम्ही सातत्यानं परीक्षा घेतात असंही नाही आणि स्वामी महाराज परीक्षा घेत नाही असंही नाही. तर प्रत्येक भक्ताच्या कर्मावर, प्रत्येक भक्ताच्या सहसावर, सहभागावर आणि प्रत्येक भक्ताच्या जसं कर्मावर अवलंबून असतं तसं प्रत्येक भक्ताच्या स्वभावावरही अवलंबून असतं. प्रत्येक भक्ताचं गुण दोष सगळे निवडून स्वामी समर्थ महाराज त्याला भक्त बनवत नाहीत, तर महाराजांना कोण कितपत पटल्या पात्रतेचं आहे हेही माहीत असतं. म्हणून आपण आज सगळीजण स्वामींच्या हृदयात स्थान बंद झालेलं आहे. तर प्रकट दिना दिवशी पारायण करून त्यांना अभिषेक घालून या सेवा थांबवू नका. तर महाराजांना काय आवडतं, तर एखाद्याची भुकेल्याची भूक जाणलेली, ताणलेची तहान जाणलेली, एखादी गरीब लोक असेल तर त्या गरीब लोकांना थोडीफार काही मदत करेल, ह्या गोष्टी फार आवडतात स्वामींना. तर बघा, मीही तेच करते. सकाळी उठून लोक स्वामी महाराजांना अभिषेक घालते, केंद्रात जर वेळ असेल तर जाते किंवा संध्याकाळी आरतीला जाते. दिवसभरच्या सेवा असतात, घरातली कामे झाली की अदरवाईज माहीत असतं की अमुक या व्यक्तीला अशी गरज आहे, तर तिथपर्यंत पोचण्याचं काम करते. फुल नाही फुलाची पाकळी पण मदत करते. असं तुम्ही केलं आहे का? एखादं बघा, आता कराडमध्ये समजा थोडक्यात आमच्यापासून आमचं गाव वडगाव आहे, जवळपास कराड ही सिटी खूप मोठी आहे. तर रस्त्याच्या कडेने खूप लहान मुलं असं भीक मागताना किंवा असं कपडे वगैरे नसतात, खायला मागताना दिसतात, तर अशा मुलांना मी खाऊ देते. तर हे गोष्ट का ॲक्च्युली त्या दिवशीच करत नाही, तर अदरवाईज आधीमध्ये गेले तर हे माझ्या मनातून म्हणजे ह्या भावना उद्भवतात. आणि जेवढं असं मी मोठीपणा सांगत नाही, कारण तुमच्या एवढी म्हणजे सर्व एवढी फार काही मोठी नाही आहे, सामान्यच व्यक्ती आहे. पण जेवढे माझ्या पर्समध्ये असतात तेवढे वैयक्तिक मला खर्चाला ठेवून त्या इतपत लोकांना दान करायची ताकद सेवेकरांनी, म्हणजेच आपल्या गुरुमौलींच्या सहवासात राहून आपण आदरातिथ्य गुरुमौलींच्या इच्छापूर्तीसाठी, स्वामी समर्थ महाराजांच्या सहभागासाठी, महाराजांच्या पाठीशी आशीर्वाद लाभण्यासाठी आपण काय करायचं, सकाळी स्वामींच्या सगळ्या सेवा करायच्या, आरती करायची 10:30च्या, आणि मिळालं तर वेळ तर कुठंतरी एखादी गरीब व्यक्ती दिसली तर अवश्य त्याला दान द्या आणि जेवणाचा डबा घेऊन जावा आणि त्याला ते जेवण द्या. अगदी स्वामी महाराजांचा नैवेद्य असेल ना, कदाचित स्वामीसुद्धा तिथं येऊन बसतील आणि ते पंचपक्वान्नाचे ताट महाराज स्वतः खातील. कारण मूर्ती पुढं ठेवून महाराज असतात मला माहीत आहे, पण ज्या दिवशी
गरज असते ना तिथं महाराज नसतात. तर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे जर साजरा केला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जसं तुम्ही एखाद्याच्या अडीअडचणीला जसं उभं राहणार आहात तसेच तुम्हाला कसलीही अडचण आली तर साक्षात स्वामी समर्थ महाराज रूप घेऊन उभं राहतात. हा मला आलेला ह्या वर्षातील बराचसाच अनुभव आहे. बऱ्याचशाच ठिकाणी महाराज उभे राहिलेले आहेत. मग आपल्या आयुष्यात बदल जसे घडवायचे असतात तसे आपण बदललं पाहिजे. सामाजिक कार्य असतं महाराजांना ते प्रिय असतं. म्हणून कुठे केंद्रात अन्नदानासाठी दान द्या, नरसोबाच्या वाडीला जर आमुष्याला पितरांच्या नावाने जेवण घालतात. बरेचसेच लाखो भक्त जेवायला येतात, त्यांच्या पोटात अन्नदान जातं, तिकडे दान द्या. त्याऐवजी अदरवाईज तुम्हाला जर असं एखादी आता लहान मुले खूप रस्त्याला बिना चप्पलाची फिरतात, त्यांना चप्पल द्या पायात घालायला. किंवा भुकेलेले असतात त्यांची भूक जाणं आणि तुमचं कर्म काही वाईट मागचे जे नसतात ते त्या क्षणी कमी प्रमाणात होतील, नष्ट होतील. आणि ही कुठली सेवा नाही आहे, हे माझ्या बाबतीत मी केलेले हे अनुभव आहेत आणि अनुभवाचे बोलते. तुम्हाला जर माझा असं लहान आवाज येत असेल तर माझी तब्येत जराशी ठीक नाही आहे, त्यामुळे थोडंसं जाणवतं आहे. अशक्तपणा असल्यामुळे समजून घेत जा. जनकल्याण दृष्टी चालू आहे, कॅन्सरसारखा आजार आज बरा होतो आहे आपल्या दिंडोरीत, तिकडे फॉर्म भरा जनकल्याणचा. अशा प्रकारे जर एखादं काम केलं तर तुमच्या घरी भरभराट होईल, बरकत होईल. मी स्वामींना अनुसरून सांगते, तुमच्या घराची बरकत होईलच. पण सदैव स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरी वास करायला येतील आणि जसं जसं तुमची मनात इच्छाशक्ती धराल तेवढी इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ही स्वामी समर्थ महाराजांची आवडती गोष्ट आहे, सामाजिक कार्य आणि दुसऱ्याचे दुःख जाणून जर आपण त्यांच्या दुःखात सहभागी झालो तर निश्चितच महाराज आपल्या हे दुःखात सहभागी होतात. कारण जगी असो कोण सुखी नसतो, कोण सावकार नसतो. प्रत्येकाला वेळ येते, प्रत्येकावर प्रसंग येतात, कशाची गरज भासते. तेव्हा कोणी नाही म्हटलं तर साक्षात स्वामी समर्थ महाराज अवतार घेऊन येतात. म्हणून छोटासा तोडगा करून अनुभव घ्या. आजचा व्हिडिओ इथं सांगते. श्री स्वामी समर्थ. जय